115 kVA ट्रान्सफॉर्मर आहे, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर 11 kV बाय 433 वोल्ट. टॅपच्या संदर्भात माहिती पाहू आपण. त्याला साधारणपणे टोटल 7 टॅप आहेत. याचा प्रिन्सिपल टॅप आहे तो 3 नंबरचा आहे, म्हणजे जिथं 11 kV बाय 433 लिहिले तो आहे. ॲक्च्युअल टॅपची माहिती पाहू आपण. ऑफ सर्किट टॅप चेंजर आहे आणि याचं जसं आपण म्हटलं नेमप्लेटवर लिहिलं आहे 3 नंबरचा टॅप हा प्रिन्सिपल टॅप आहे. तर आपल्याला हा टॅप आता 3 नंबरलाच दिसतो. 3 नंबरच्याच ह्याला आहे सेट आहे. जर आपल्याला टॅप जर MACBकडनं येणारं व्होल्टेज जास्त असेल तर टॅप आपण उतरवतो खाली 2 नंबरला घेतो. 2.5% व्होल्टेज त्यांनी कमी म्हणजे जरी 2.5% व्होल्टेज वाढलेलं असेल तरी ते 433च भेटणार. आणि व्होल्टेज जर 5% वाढून आलं तर आपण 1 नंबर पोझिशनला घेणार, तेव्हासुद्धा ते आपल्याला 433च मिळणार सेकंडरीला. आणि जर येणारं व्होल्टेज कमी असेल म्हणजे 2.5% कमी असेल म्हणजे साधारणतः 10,750 असेल, 10,750 असेल तर 4 नंबरला घेणार. असं 2.5% हा पर्सेंटेज आहे. म्हणजे आपण प्लस जो आहे 5% आणि -10% अशी त्या टॅपची रेंज आहे. ऑफ सर्किट टॅप चेंजर ट्रान्सफॉर्मर बंद केल्यानंतरच टॅप आपल्याला चेंज करता येणार, त्याच्याशिवाय नाही. त्याच्याशिवाय आपण हा बदलू शकत नाही. आणि हा एक फील करायचा विषय म्हणजे टॅप जेव्हा तुम्ही चेंज करता फील करतो, हाताने एक फील येतो स्विच झाल्याचा. ते फील झाल्यावरच आपण समजू शकतो की आता टॅप व्यवस्थित चेंज झाला. कारण बाहेरनं आपल्याला काही दिसत नसतं त्याला, त्यामुळे ते फील करण्याचा विषय आहे. या ट्रान्सफॉर्मरचा प्रिन्सिपल टॅप 3 आहे आणि आता हा 3 वरच आहे. टॅप शिफ्ट करतो ऑफलोड ट्रान्सफॉर्मरचा टॅप आपण जेव्हा शिफ्ट करत असतो तेव्हा तो ट्रान्सफॉर्मर बंद पाहिजे, पूर्णपणे डेड पाहिजे, तर आपण टॅप शिफ्ट करू शकतो. चालूमध्ये ऑफलोड ट्रान्सफॉर्मरचा टॅप चेंज करता येत नाही. तशी इथं सप्लायरकडनं मॅन्युफॅक्चररकडनं नोट पण लावण्यात आलेली आहे, डिस्कनेक्ट सप्लाय बिफोर ऑपरेटिंग टॅप चेंजर. तर आपण जेव्हा टॅप चेंज करत असतो तेव्हा त्याला जेव्हा टॅप 3 वरनं 2 वर आपण कुठेही जिथं आपल्याला डिझायर पाहिजे त्या ट्रान्सफॉर्मरचं व्होल्टेज समजा येणारं व्होल्टेज जास्त असेल तर टॅप आपण खाली उतरवतो म्हणजे 2ला 1ला. आणि ट्रान्सफॉर्मरचं व्होल्टेज येणारं कमी असेल तर टॅप आपण चढवतो 4, 5, 6. तर तो जेव्हा आपण टॅप शिफ्ट करत असतो तेव्हा तो असा एक फील येतो हाताला, तो फील आला पाहिजे तरच टॅप आपण शिफ्ट करू शकतो. उदाहरणार्थ आता मी टॅप शिफ्ट करतो, आता हा फील येतो एक असा आतमध्ये खटक्याचा एक फील येतो, तो फील आला तरच टॅप प्रॉपर शिफ्ट झाला. हे जरा थोडंसं एक्सपिरियन्सनी होतं. जर जाता उदाहरणार्थ एक खटकन असा आवाज येतो आहे आतमध्ये, तर आपण तो टॅप व्यवस्थित शिफ्ट झाला आहे हे म्हणू शकतो. एक तो फील करण्याचा विषय थोडा आणि एक्सपिरियन्सचा विषय आहे. एक खटकन आवाज येतो बघा, खटकन आवाज येतो आतमध्ये जो स्विच आहे रोटरी त्याने असा. नेहमी टॅप शिफ्ट करताना ट्रान्सफॉर्मर बंद असला पाहिजे आणि चालू करताना सुद्धा थोडं लांबच थांबावं, कारण टॅप आतमध्ये काय झाले हे आपल्याला दिसत नसतं टँकमध्ये.